भाजपच्या गोटातून ही महत्त्वाची बातमी आहे। भाजपची रात्री उशिरापर्यंत खलबत झाल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। तर या बैठकीवर लोकसभा निकालासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। तर चांगली कामगिरी न केलेल्या आमदारांची विधानसभा उमेदवारी धोक्यात येण्याची सुद्धा शक्यता आता वर्तवली जाते। लोकसभा निवडणुकीमध्ये काम न केलेल्या आमदारांना भाजप आता धक्का देण्याच्या तयारीत असल्याचंही कळतंय। दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकांसाठी आता भाजप 150 जागा लढण्याच्या तयारीत आहे। सगळ्या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आलेला आहे। विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि त्यामुळे बैठकांचा हा सिलसिला सध्या सुरू आहे। या बैठकीत नेमकं काय काय झालं आपण सविस्तर जाणून घेऊयात। लोकसभा निवडणुकीतील आमदारांच्या कामगिरीवर या बैठकीत चर्चा झाली आहे। यामध्ये भाजप विधानसभा निवडणुकीत 150 जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यासोबतच लोकसभेत चांगली कामगिरी न करणाऱ्या आमदारांची विधानसभा निवडणुकीची जी तिकीटं आहेत ती जाणार असल्याची सुद्धा शक्यता आहे। शिवाय महायुतीच्या विद्यमान आमदारांच्या जागा त्याच पक्षाकडे राहणार असल्याचंही यामध्ये बोललं जात आहे। तर शिवाय अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे असलेल्या नाराजीवर सुद्धा या बैठकीत चर्चा झाली आहे। या प्रकारे भाजपच्या या बैठकीमध्ये खलबतं झाली आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपच्या निर्णयांकडे सर्वांचं लक्ष असणार आहे।